काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना हायकोर्टानं दिलासा नाही दिलाय। शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, रोखे घोटाळ्याचं प्रकरण आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधलं हे नागरिक जे होतं 20 वर्ष सुमारे यावर सुनावणी झाली होती आणि त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये सुनील केदार यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती। 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयाचा दंड सुनावला होता। ज्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 5 वर्षाची शिक्षा झाली असल्यामुळे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती। तर दोषसिद्धी जी झाली करण्यात आली आहे त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुनील केदार हे हायकोर्टात गेलेले होते। हायकोर्टात 27 जूनला या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली होती आणि त्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवलेला होता। आज हा निर्णय दिलेला आहे आणि सुनील केदार यांच्या राजकीय भवितव्यासाठी हा मोठा धक्का असाच म्हणावा लागेल, कारण दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। त्यामुळे सुनील केदार आता पुढील निवडणूक लढू शकणार नाही। मात्र सुप्रीम कोर्टाचा एक पर्याय त्यांच्या पुढे उपलब्ध आहे आणि या सुप्रीम कोर्टात आता सुनील केदार जातात की काय आणि त्यानंतर गेल्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं यावर सुनील केदारांचं राजकीय भविष्य अवलंबून आहे। गौरी, नक्की जितेंद्र, तर सुनील केदार यांची भूमिका नेमकी काय?